हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो माईक टेस्ट हॅलो माईक टेस्ट हॅलो हॅलो माईक टेस्ट हॅलो माईक टेस्ट हॅलो 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 चीक टेस्ट हॅलो मॅच सुरू होणार आहे आता काही वेळामध्ये हा सामना सुरू झाला आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आहे ती विकेट मैदानावरती त्या ठिकाणी गमावण्यात आलेली आहेत आणि तेही आपण पाहिलं रणजित यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलेत. पहिली विकेट आहे ती पहिली विकेट मैदानावरती आल्यात फलंदाज बाद झालाय. हॅलो चीक हॅलो 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 माईक टेस्ट हॅलो हॅलो माईक टेस्ट हॅलो माईक टेस्ट हॅलो माईक टेस्ट सध्या तरी आपण बघितलं गेलं तर इथून वाघोबा जांभूलपाडा संघाचा एक गडीबाद आणि महत्त्वाचा गडीबाद रणजित किणी सध्या आपण बघतोय डगाऊच्या दिशेने जात असताना आपण बघतोय पहिल्याच चेंडूवरती इथून सुधीरचं कौतुक करावं लागेल. तिथून गडीबाद करण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलाय. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू जातो हाताळताना इथून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तिथून एकाच धावेवरती हा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे गेल्या मॅचमध्ये आपण काय कामगिरी केली ही कामगिरी सध्या ह्याच मॅचमध्ये कशी ठेवावी ही करंट कशी ठेवावी आणि सध्या तरी आपण बघतोय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथून जर आपण बघितलं तर जयनमान गावठण संघाकडनं आपण बघतोय चांगली गोलंदाजी होते सध्या. कारण एक गडीबाद झाल्यानंतर इथून थोडंसं सेन्सिबल खेळताना विजय आणि नागेश अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू इथून क्षेत्ररक्षक झेल खाली इथून झेल सुटला जातोय आणि हा झेल येणाऱ्या काळामध्ये थोडासा महाग ठरेल का. पण सध्या तरी 2 धावा येतात. नागेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तिथून झेल सुटला जातोय. नाराज असतील स्वतःवरती क्षेत्ररक्षक पण तिथून कॉन्फिडन्स लेवल वाढवला जातोय. इथून आपण जर विचार केला तर इथून कॉन्फिडन्स लेवल वाढवला जातोय आणि ही टीम युनिटी आहे. ही टीम युनिटी सध्या आपण बघितलं गेलं ना तर जयनुमान गावठण संघाकडनं पाहायला भेटते. झेल सुटलाय चुकी झाले तिथून झेल सुटल्यानंतर आता तो प्रेशर नाही राहावं म्हणून इथून चेअरअप केलं जातंय आणि सध्या तरी आपण ते चित्र जे आहे ना ते पाहायला भेटलं जाते. धावसंख्या होती ती 3 एक गडीबाद 3 चेंडूचा खेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे पाहायचा आहे झेलची संधी पुन्हा एकदा नो मॅच लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे पाहायची आहे धावचीची संधी फेकी तिथून ॲक्युरेट झाले का पंच आहेत सध्या पण तिथून सेफ नागेश याची खूप छान पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट सध्या आपण बघतोय आणि तिथून सुखरूप क्रीजमध्ये पाहायला भेटले जातात. नागेश 2 चेंडूंमध्ये बनवल्या 4 आणि संघाला नेऊन ठेवलंय 1 गडीबाद 5 धावा. सध्या 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. हा कॉन्फिडन्स आहे. गेल्या मॅचमध्ये मोठ्या संघाला पराभूत केले कोस्माय खार्डी संघाला पराभूत केले आणि तिथून तो कॉन्फिडन्स सध्या आपण बघतोय. माझ्यासोबत धनंजय पाटील सुद्धा जोडले जातील आणि नक्की चर्चा ह्याचीही केली जाईल पण या 2 चेंडूनंतर नक्कीच चर्चा ह्याचीही होईल. पण सध्या तरी जर बघितलं तर चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या 4 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी होते जयनुमान गावठण संघाच्या सुधीर या गोलंदाजाकडनं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता इथून शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षकाने इथून चुकी केले जिथून 1 धाव होती तिथून दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर झाले. 2 धावा आल्यात इथून सूर्य आलाय सूर्याने चेंडूला फील्ड केलंय आणि तिथून 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय 1 गडीबाद होतोय. पण सध्या तरी जो डाव आहे तो डाव सावरण्याचं काम केलं जाते. 7 धावा खर्च इथून केल्या जातात सुधीरच्या माध्यमातून आणि वाघोबा जांभूलपाडा संघ पोचलाय तो म्हणजे 7 वरती. 7 धावा सध्या इथून फलकावरती लागल्या गेल्यात. विजय आहेत विजयकडे ती क्षमता आहे नागेश आहे नागेशकडे ती क्षमता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सध्या तरी चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा फुलटा चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय तिथून त्या चेंडूला फील्ड केलं गेलंय. इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात इथून 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सुमित डीजे करी जातोय आणि चर्चा धनंजय पाटील सुद्धा आम्ही केली जाईल. धन्यवाद धनंजय पाटील. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं गेलं तर जो अप्रोच होता ना तो खूप छान पद्धतीचा क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे ना त्याचा पाहायला भेटलं जातात. सध्या 8 धावा लागल्यात फलकावरती 1 गडीबाद झाल्यात म्हणजे जो दबाव
या 3 षटकांचा हा सामना आहे. या 3 षटकामध्ये पहिल्याच या षटकामध्ये जो दबाव आहे ना तो बॅटरवरती आणण्याचं काम या गोलंदाजाने सुधीर या गोलंदाजाने केलंय. धनंजय भट. दोन गोष्टी होत्या. एक तर पहिल्या बॉलवरती विकेट गमावली, त्याच्यानंतर सिंगल डबल 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 आणि त्याच्यानंतर सिंगल 8 धावा घेतल्यात. एक चांगली गोष्ट जयनुमान गावठणनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. विकेट रणजित किनीची बाद झाली. त्याच्यानंतर मैदानावरती जांभूलपाडाला थोडं सावरण्याचा प्रयत्न केलाय. त्यानं मैदानावरती विकेट न गमावण्याचा प्रयत्न तो चांगला केलाय. आणि 2 गोष्टी घडल्या होत्या. एक तर तिथे नागेशला मिळालेलं जीवनदान हे महत्त्वाचं होतं आणि नागेशनं काय केलं, त्यानंतर आक्रमण नाही केलं. त्यानंतर त्यानं सिंगल डबलवरती भर दिलात आणि संघाची थोडीशी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहीत आहे मागच्या मॅचमध्ये 49 धावा या संघानं बनवल्या आहेत. मग त्यांच्यासमोर किमान 40 धाब्याची वेस आहेत ती ओलांडावी लागेल आणि 40 धाब्याची वेस ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. घनश्यामजी मी आपल्या दिशेने येतोय, पण एक पारितोषिक आहेत. विजय किनी यांनी जर प्रत्येक 6साठी त्यांच्या पारितोषिक आलं आहेत ते पंकज पाटील DX तलावपाडा यांच्याकडून प्रत्येक 6ला 200 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. नक्कीच. आणि पंकज पाटील वैतरणा गावातील एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बॅटरचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम केलं जाते. सध्या तरी विजयसाठी हे पारितोषिक आहे. विजय नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, पण इथून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मधुकर यांना आपण बघतोय. गेल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ती गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल का? मैदानाच्या आतमध्ये इथून ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. मोठा फटका क्षेत्ररक्षक झेल खाली. इथून चुकी होणार नाही आणि इथून ज्या खेळाडूचा झेल सुटला होता त्या खेळाडूचा इथून झेल पकडलाय आणि संपलाय खेळ नागेशचा. धन्यवाद डीजे. आणि जी चुकी झाली होती ती चुकी मात्र भरून काढले राजा या खेळाडूने. कायच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. थोडासा पिच चेंडू केला होता आउटसाईड ऑफस्टम्पच्या बाहेर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका जर ऑफसाईडला खेळला असता, लॉंगॉनला खेळला असता तर नक्कीच आपल्याला एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला भेटला असता. पण शॉर्ट सिलेक्शन केलं होतं ऑन साईडला. तिथून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता राजा. त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला जातोय. एक गडी बाद होतोय. आणखीन एक गडी बाद वाघोबा जांभूलपाडा संघाचा. सध्या तरी आपण जर बघितलं तर अडचणीत आहे. इथून आपण जर विचार केला तर विजय किणी आहेत. विजय किणी एक चेंडूवरती 1 धाव बनवले. त्याला साथ देण्यासाठी सध्या आपण बघितलं तर युवराजही आलेत. मग इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पहिले 2 विराज आलेत, माफ करा, विराज आलेत नवीन बॅटर. सध्या आपण बघितलं तर दोघं बॅटरच्या नावामध्ये V आहे आणि V म्हटल्यानंतर विजयी आहे. इथून विजयाच्या दिशेने जायचं असेल तर मोठ्या धावा बनवणं गरजेचं आहे. विराजचं आपण जर बघितलं तर 3 मॅचमध्ये 21 बनवल्या आहेत. एव्हरेज जर बघितला तर 21.0. त्यानंतर स्ट्राईक रन रेट जर बघितला तर 350. स्ट्राईक रन रेट खूप चांगला आहे. बेट्स सध्या जर विचार केला तर 13 आहेत, पण जो 350चा जो स्ट्राईक रेट आहे ना तो खूप चांगला आहे. सध्या तरी आपल्या फॉलोथ्रोमध्ये बिघाड येतोय. इथून डेड बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज इथून चांगली कामगिरी केली आहे. सध्या पहिल्या चेंडूवरती इथून गडी बाद केलंय आणि नागेशला परतावं लागलंय. डावखुरी हाताचा फलंदाज. डावखुरी हाताच्या फलंदाजीसाठी हवेचा झोक आहे. पाहायचा आहे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. गती परिवर्तन केलं जाते. इथून इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपवरती क्षेत्ररक्षक येतो. पायाने अडवण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल. चेंडू जातोय सीमारेखा पार. मिड विकेटला येतोय एक दमदार HDL चौकार. खूप छान पद्धतीचा स्ट्रोक आणि वाघोबा जांभूलपाडा संघासाठी हवा असणारा हा चौकार आहे. मग ज्या चौकाराची मोठ्या फटक्याची जी आशा होती ती आशा मात्र आपण जर बघितलं तर विराजच्या बॅटमधून एक चौकार येताना आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी होती. इथून शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येईल आणि एकच धाव या चेंडूवरती. चौकार आल्यानंतर थोडासा सेन्सेबल खेळताना आपण सध्या जरी बघितलं तर विराज यांना आपण बघतोय. धावसंख्या होती ती 13 धावा. मधुकर चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण जर बघितलं तर आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरसुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आणि हळूहळू प्रेक्षकसुद्धा या स्पर्धेच्या दिशेने वळताना आपण सध्या बघतोय. कारण ग्रामीण भागातील हा संघ आहे. आज आपण हे संघ खेळताना बघतोय आणि नक्कीच रविवारचा दिवस आहे त्यामुळे आज प्रेक्षक आपल्याला खूप सारे या स्पर्धेसाठी पाहताना आपण बघणार आहेत.
पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय, मिस टाइम स्ट्रोक होतोय, चेंडू जातोय तिथून शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने, पण तिथून एक धाव येते. इथून विजयसाठी पारितोषिक आहे, पण इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजयच्या माध्यमातून होतोय, पण मिस टाइम स्ट्रोक होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 14 धावा. या षटकातील मधुकर चौकार आल्यानंतर जो कमबॅक केलाय, खूप छान कमबॅक पाहायला भेटतोय. 4 मध्ये सध्या 6 खर्च केल्यात, एक गडीबाजी केलाय आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी होते. इथून विराज पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 15 धावा. 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. इथून आपण जर विचार केला तर मधुकर थोडासा स्पेअर रूपात एक धाव इथून या चेंडूवरती येत असताना मधुकरच्या गोलंदाजीवरती आपण सध्या बघतोय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फ्लाइट एट फुलटस होता. चेंडूला इथून लॉंग ऑनला राजा या चेंडूवरती येईल, चेंडूला फील्ड करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून सध्या तरी सुधीर आहेत आणि सुधीरच्या इथून चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी थोडीशी खराब झाली होती पण बॅकअप खूप छान होतं. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 गडीबाद सध्या आपण बघतोय. वाघोबा जांभूलपाडा या संघाचा संघ पोचलाय 17 वरती. इथून विराजला विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे, कारण विराजसाठी इथून या मैदानावरती जर विचार केला तर ऑन साईडला हवेचा झोत आहे. इथून विराजला कामगिरी करावी लागेल. चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित करावा लागेल. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा फ्लाइट एट मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली पाहायचा आहे. झेलची संधी. इथून झेल पकडला जातोय. मी म्हटलं होतं की इथून बॅट आणि चेंडू संपर्क व्यवस्थित करावा लागेल, पण तसं काही घडलं नाही. इथून मधुकरने चांगलं चेंडू हाताळलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावपलकावरती लागले गेल्या 17 धावा. 3 गडी बाद. वाघोबा जांभूलपाडा डीजे. नक्कीच आपण जर बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये बॉलच्या रेषेमध्ये आले होते, पण तिथून फटका खेळण्यासाठी बॉडी नाही गेली. सरळ खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, घुटना तिथून आपला जमिनीला टच झाला होता, त्यामुळे मोठा फटका खेळता आला नाही आणि तिथून विराजला परतावं लागलंय. नवीन बॅटर सध्या आपण मुकेशांना बघतोय. धनंजय पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले जातील. धनंजय पाटील, इथून 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा फलकावरती लागले गेल्या. 3 गडीबाज झाल्यात. इथून काय करावं लागेल? इथून धावसंख्येचा जर ओघ वाढवायचा असेल तर जांभूलपाडा संघाला नेमकं काय करावं लागेल? नाही, 2 गोष्टी ऑब्झर्व केल्या. एक तर पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती तिथून पहिल्या दुसऱ्या षटकाच्या आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती विकेट आली होती. जसा पहिल्या षटकाला खेळ सुरू झाला होता तिथे पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. दुसऱ्या षटकाची सुरुवात तशीच झाली होती. पहिल्या बॉलवरती विकेट आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. विकेट न गमावता रन करायच्या जांभूलपाडाला. समोर विकेट हवे आहेत तर जयनुमान गावठणला, त्यामुळे मजा येणार. नक्कीच. तुषार आलेत नवीन गोलंदाज. फिरकीचा जादूगर ज्याला आपण म्हटलं जाऊ शकतो, कारण पहिल्या सामन्यामध्ये हीच गोलंदाजी आणि तोच टप्पा सध्या हाताळताना पाहायला भेटतो. धनंजय पाटील लेन पिक नाही करू शकले. लेन पिक नाही करू शकत. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन जातात. तुमची लाईन आहे, त्या लाईनवरती तुम्हाला गोलंदाजी सुरू आहेत, पण लाईनवरती तुम्हाला येऊन बॅटिंग करायची आहे. पण तेच घडलं ना ऍक्शन रिप्लेमध्ये जर पाहिलं तर विजय लेन नाही पिक करू शकले आणि कदापि त्याचा इम्पॅक्ट तुषार यांना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून तुषार पुन्हा एकदा सज्ज होतील. इथून समोरच्या दिशेने पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक आहे, बघत राहतील. इथून पारितोषिक आले विजयसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज पंकज पाटील DX यांच्याकडनं. धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा. खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन. म्हणून की तुमची लाईन वरती तुम्हाला कसं यायचं. आता पहा, हा बॉल तुषारचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न ओव्हर द विकेटने गेले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यापूर्वी ते करायचं होतं, पण त्यानंतर ओळखलं विजयला माहित आहे. आता या कंडिशन मध्ये संघाला धावेची गरज आहे. मग धावा बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. संघाच्या धावफलकामध्ये धावा 23 ला 3 विकेट गमावल्या आहेत. तुषार यांच्या अगेन्स्ट पुण्याचा विजय. आता थोडा दबाव आहे गोलंदाज तुषारवरती. तुषार समोर पुण्यात आपण पाहिलं तर विजय. पुण्याचा डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळलाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलाय. एक धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. आणि घनश्याम त्याचं कारणही आहेत. म्हणजे मागच्या बॉलवरती आलेला षटकार पटकन एखाद्या षटकारानं तो
फरक आहे तो फरक मैदानावरती जाणवतो टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती आणि तो सध्या दिसू लागलाय जर्मन गावठणवरती. हा नक्कीच. आणि तिथून हा चेंडूवरती जर 2 धाव येतात म्हणजे जिथून सिंगल होती तिथे डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम विजयच्या माध्यमातून झालंय. पाहायचं आहे हा फटका येतोय, मोठा फटका. मी म्हणणार होतो की जिथे तुमची सिंगल होती तुम्ही तिथे डबलमध्ये कन्वर्ट. सायकेंडवरती विजय आला आणि विजयच्या बॅटमधून आणखी एक मोठा फटका 4 धावेसाठी. धावसंख्या होती ती म्हणजे 29 धावा. आपल्यावरती खराब वेळ येत नसते, खराब वेळ आपण स्वतःवरती ओढून घेऊन येत असतो. मैदानावरती जांभूलपणानं सुरुवातीला काय केलं, कंडिशन मॅटरमध्ये तुम्ही तितकं चांगलं नाही केलं. तुम्ही समोर फक्त जयनुमान गावठण कन्नड संघाच्या खेळाडूंना पाहिलं. तुम्हाला जयनुमान गावठणला खेळाडूंना नाही पाहिजे होतं, तुम्हाला तुमचा नॅचरल खेळ करायचा होता आणि तो तर सध्या मैदानावरती विजय करतायत. 29 पुन्हा डान्सिंग डाऊन ट्रॅक विचार केला, इथून फटका खेळला गेलाय. सरळ चेंडू मात्र निघून जातो डीपमध्ये. धाबा फलक्यावरती मात्र ऍड होणार 2 धाबा. म्हणून घनश्यामजी मी त्याच गोष्टीचा उल्लेख केलात. समोर सुरुवातीला तुम्ही जर्मन गावठण संघाला पाहिलं, तुम्हाला ते नाही पाहिजे होतं. तुम्हाला हेच पाहायचं होतं की मैदानावरती आपल्याला रन कशा करायच्या आहेत, धाबा कशा घ्यायच्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत, रन झालेत 31 आणि विजयनं सुरुवातीला संयम ठेवला. संयम नंतर संयमाची बांधही फुटली, त्यांना आक्रमणी केल्यात घनश्यामजी. हा नक्कीच. आणि विजयकडनं ही अपेक्षा होती आपल्या संघासाठी. सध्या तरी विजय चांगली कामगिरी करतोय. वैयक्तिक 16 वरती खेळतोय, संघाला नेऊन ठेवलं 31 वरती आणि चांगली फायटिंग. टोटल 3 षटकांचा हा सामना आहे. हा निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. पाहायचं आहे काय घडतंय. निर्णायक चेंडू, इथून चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय का पाहायचा आहे. धावचीच्या रूपामध्ये मुकेशला परतावा लागेल, पण चेंडूचा इथून पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडूचा अवांतर 1 धाव आणि इथून अवांतर 1 धावेने एक चेंडूही हाताळावा लागेल. दोन गोष्टी होत्या. एक तर पहिल्या 2 षटकामध्ये जयनुमान गावठणनं 15 दिल्या होत्या, म्हणजे जवळपास अर्ध्या दिल्या होत्या. पण घनश्यामजी या षटकामध्ये अर्धा आल्यात. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15च्या जवळपास होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत जवळपास 15 आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा जवळपास घेण्याचा प्रयत्न झाला. हा फरक आहे, हा इम्पॅक्ट आहे मैदानावरती आणि तो सध्या जयनुमान गावठण संघाच्या अगेन्स्ट टीम वाघोबा जांभूलपणानं केलाय मैदानावरती. धाबा 32. हा नक्कीच. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा आहे महत्वाचा चेंडू असेल हा, कारण ह्या चेंडूवरती इथून बॅटची मिस टाइम स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक आले, तिथून परतावा लागेल विजयला, कारण विजयचा पकडलाय खेळ आणि संपलाय खेळ. डीजे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, मान पुरवलाय बाया. धन्यवाद डीजे. आपण जर विचार केला ना धनंजय पाटील, तर सध्या 32 लागल्यात. 5 गडी बाद, 32 धावा 18 चेंडूमध्ये बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. आता सेकंड इनिंगमध्ये जर आपण विचार केला तर आपण जर बघितलं बॅटिंगचा जर विचार केला तर रणजित 0 वरती बाद झाले. त्यानंतर नागेश आले, नागेशने बनवल्या 7 धावा 5 चेंडूंमध्ये. विजय आले, विजयची एक महत्त्वाची इनिंग 16 धावा 8 चेंडूमध्ये बनवल्यात. त्यानंतर विराज आले, विराजची तिथून चांगल्या प्रकारची पार्टनरशिप विजय आणि विराजमध्ये आपण बघितली गेली. त्याच्या बॅटमधून 7 धावा आल्या. तिथून मुकेश आले, त्याने इथून जर बघितलं तर 0. त्यानंतर किसन आले, किशन नॉन स्ट्रायकर एंडवरती होते. आपण बॉलिंग ॲनालिसिस जर बघितले तर सुधीरने पहिल्या षटकामध्ये 8 धावा 1 गडीबाद. मधुकर आले, तिथून 1 षटकामध्ये 9 धावा 2 महत्त्वाचे गडीबाद आणि त्यानंतर तुषार आले, तुषारने 1 गडीबाद पण थोडासा महाग ठरल्यात. शेवटच्या षटकामध्ये 15 धावा खर्च करत असताना कॅप्टनला विनंती असेल आदर्श फणसपाडा बी आणि जरीमरी डोलिव दोन्ही टीमचे कॅप्टनचा आपण टॉस करण्यासाठी यावं. त्वरित या. आदर्श फणसपाडा बी आणि जरीमरी डोलिव बी या 2 टीम दरम्यान आपण पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला फणसपाड्याचा संघ असेल, गणपत पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत. मंचावरती आपण पाहिलं तर सर्व आज सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित आहेत, सर्वांचं मी स्वागत करू. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. कॅप्टन जरा थोडं घाई करा. जरीमरी डोलिव बी आणि दुसऱ्या बाजूला असेल आदर्श फणसपाडा बी. या 2 संघादरम्यान पुढील मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाड HDL चषक. तोपर्यंत घनश्यामजी भोईर आहेत, जॉईन आहेत. तिथून फर्स्ट इनिंगचे हायलाईट पाहूयात काय घडलं. नक्कीच. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं गेलं तर विराजचा 6, त्यानंतर विजयचा 6, त्यानंतर आपण तिथून हा जो लॉंगॉनला एक जबरदस्त फटका डान्सिंग डाऊन द विकेटचा. त्यानंतर पुन्हा एकदा हा 1 बाउन्स चेंडू सीमारेखा पार जो डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये जात असताना आणि त्यानंतर आपण सध्या बघतोय हा वाईट चेंडू हाताळला गेला आणि त्याच चेंडूवरती रनआउट धावचीच्या रूपामध्ये मुकेशला परतावं लागलं.
तिथून शेवटचा विजय जे यष्टीरक्षकाच्या मार्फत एक सुरेखरित्या झेल पकडण्यात आला आणि डोली थोडं घाई करा. पहिल्या इनिंग मध्ये भूषण थोडं घाई करा टॉस साठी, कारण की समोरच्या टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. फणसवाड्याचे कॅप्टन आहेत आपण. नक्कीच. आणि आपण जर बघितलं तर वाघोबा जांभूलपाड्याचं जे वॅगन व्हील्स आहेत ना, तर ऑन साईडला एक लॉंग ऑनला एक षटकार आपण बघितला गेला आणि तिथून जर आपण एक बघितलं विराटच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटला. तसं हे वॅगन व्हील्स आहेत, सिंगल डबलवरती भर दिली गेली आहे आणि तिथून डीप फाईन लेगला एक डीप स्क्वेअर लेगला एक चौकार पाहायला भेटला. ती अशी बॅटिंगची जी ॲनालिस होती सध्या तरी आपण जर विचार केला तर भूषण घाई करा, नाहीतर मॅच सुरू होतं. त्यामुळे विनंती आहे डोलीव, फणसवाड्याचे कॅप्टन आमच्या मंचावरती आहेत. जरीमरी डोलीव आणि आदर्श फणसवाडामध्ये पुढचा मॅच होणार आहे. वैतरणा विभाग बी ग्रुप आणि त्यामध्ये होणारा मॅच पुढील मॅच जो आहे तो पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा पुढचा मॅच मैदानावरती आपण पाहणार आहोत. भूषण शेवटचा कॉल आहे. चला, कॅप्टन या ठिकाणी तैनात, कॅप्टन दोन्ही उपस्थित आहेत आणि आता जो कॅमेरा आहे तो कॅमेरा आमचा सध्या टॉस कबावच्या दिशेनेच आहेत. मॅच सुरू होणार आहे त्यामुळे टॉस जो आहे तो टॉस आम्ही करतोय. गणपत पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 7,000 रुपयाची देणगी जी आहे ती मात्र मिळालेली आहेत. त्यांच्यासोबत असतो ते टॉस, नाणेफेकीचा कॉल, 3 ओव्हरची मॅच. शिट्टी म्हटलंय आणि घासपाड आलाय. टॉस जो आहे तो टॉस जिंकलाय टीम फणसवाडानं. डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा सर आहेत आपणास भूषण, आपणासही. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. धन्यवाद धनंजय पाटील. इथून सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज अजित यांना बघतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळला जातोय आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर. एक चांगला टप्पा हाताळलाय आणि चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. त्यामुळे इथून पहिला चेंडू डॉट बॉल. आणि अशा प्रकारचे डॉट बॉल हाताळावे लागतील वाघोबा जांभूलपाडा संघाला, कारण आपण स्ट्राईक रन रेट जर बघितलं ना तर प्रति षटकामध्ये 11ची सरासरीने 33 बनवायचे आहेत. जयनुमान गावठण संघाला 11च्या सरासरीने इथून बॅटिंग करायची आहे, पण अशा प्रकारचे चेंडू हाताळणं हेही गरजेचं आहे जांभूलपाडा वाघोबा जांभूलपाडा या संघाला. माझ्यासोबत धनंजय पाटीलही जोडले जातील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. डीपवरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, पाहायचा एक तर झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेले. राजाच्या मार्फत इथून रोखलं गेलंय, कारण कुठल्याच प्रकारची तिथून धावचीच्या रूपामध्ये बाद होण्याची तिथून शक्यता दाट असती, पण तिथून सुरक्षित आपल्याला क्रीजमध्ये पाहायला भेटे. कारण राजाचा जो कॉल होता तो खूप निर्णायक कॉल होता आणि तिथून रोखलं गेलंय. धावसंख्या 1 ने भरवते, संघ पुस्तक 1 वरती. 2 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. अजित अनंत पाटील साहेब आपल्यामध्ये पोहोचले, त्यांना विनंती आपण मंचावरती या, आपलं स्वागत असणार आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाड HDL चषक 2025 मध्ये आपलं स्वागत. पहिल्या 2 बॉलचा खेळ, पहिल्या 2 बॉलवरती 1 रन झालेत. असं नाही की जांभूलपाडाकडे श्रमता, जांभूलपाडा संघाकडे ॲबिलिटी आहेत. जसं नागेशचा पण उल्लेख केला, अजितचा उल्लेख केला, तर याही खेळाडूकडे श्रमता आहे, तेही चांगली गोलंदाजी करू शकतात. फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर तुम्ही ज्यावेळी समोर एकमेकांच्या विरुद्ध खेळतात त्यावेळी घनश्यामच्या 2 गोष्टीवरती जास्त महत्त्व दिलं जात आहेत. समोर तुमच्या कुठला खेळाडू आहेत हे मायना नाही ठेवायचं, तुम्हाला मैदानावरती काय करायचं आहे, बेस परफॉर्मन्स तुमचा मैदानावरती कशा प्रकारे द्यायचा आहे, त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जास्तीत जास्त अधोरेखित करायच्या आहेत. आणि आता हा प्रेक्षक वर्ग पहा, या मैदानावरती आलेला प्रेक्षक वर्ग आहेत तो सध्या अनेक जिथे मंडप उभारले आहेत, काही खारडीचे प्रेक्षक वर्ग आहेत ते तिथे सध्या बसलेले आहेत. ते आपण सध्याच्या घडीला पाहत आहेत, त्या स्टँडमध्ये आहेत, तिथे बसलेले आहेत, ते या मॅचचा आनंद घेत आहेत. तर थोडंसं बाजूने आलो तर आपण अजून काही प्रेक्षक वर्ग आहेत तिथे बसले आहेत, ते या मॅचचा आनंद घेतात. या स्पर्धेचे कर्ता धरता आदरणीय विजयजी घरज साहेब यांचं आगमन आहे, ते आगमन पुन्हा आपल्या मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण चालणारी टीम आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पूर्णतः मंचावरती पाहायला मिळत आहेत. विजयजी घरज साहेब आपलं सहर्ष स्वागत असताना पुन्हा मंचावरती आजच्या अंतिम दिवसामध्ये. जसं मी उल्लेख केला की रमाकांत घरज सर अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवण्याचं काम वासंतीबाई विष्णू ठाकूर स्मारक विद्यालयाच्या माध्यमातून केलं, ते रमाकांत घरज सर सध्या आपल्या मंचावरती आहेत आणि त्यामधले आपण सर्व आहोत. पुन्हा चांगला बॉल मैदानावरती टाकलाय, निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय, डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय, 1 धाव धावफलकावरती लगावल्यात. आणखीन एक आवाज काही वेळामध्ये जॉईन होतील, जे आदर्श विद्यालय नारंगीच्या स्कूलमध्ये आपण ज्यांना पाहिलं, एक सर म्हणून
ते प्रमोद सर आहेत, ते प्रमोद सर देखील काही वेळामध्ये या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतील. त्यांचे समालोचन आहेत, तर समालोचन तुम्ही या मैदानावरती ऐकणार आहात. पहिले 3 बॉलचा खेळ संपलाय, धावा फलकावरती 1 धाव. अजित याच्याकडे ती लेंथ आहे, ती लेंथ चांगली टाकतोय आणि अचूक टप्प्यावरती सध्या तो गोलंदाजी करतोय. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, ब्लाइंड स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे कुठलाही होता, परंतु तो नाही पोहोचू शकला बॉल वरती आणि तोपर्यंत 2 धावा. अशा कॅच मैदानावरती आपण पाहिलं तर खास करून जयनुमान गावठणनं घेतल्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये अशा प्रकारच्या कॅच जयनुमान गावठण संघानं घेतल्या होत्या. आता जांभूलपणाला ते प्रयत्न करायचे आहेत. फायनलच्या रेस पर्यंत जायचं असेल तर कठीण कॅच घ्यायचे आहेत. आयुष्यात कठीण प्रसंग तर बरेच येतात, अडथळे बरेच येतात, पण अडथळे पार करायचे असतात. जर अडथळे पार नाही करू शकले मग बाकीच्या काही गोष्टी आहेत तिथे तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागतात. आणि हा कॅच इझी तर नव्हता पण कठीणही नव्हता. तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलं तर कदापि त्या गोष्टी होऊ शकतात. धावा फलकावरती पहिल्या 4 बॉलमध्ये 3 धावा. टार्गेट मैदानावरती 33 धावेचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. फुल टच बॉल, त्याला मात्र पुन्हा खेळायचा प्रयत्न, टॉप दी बॉल लागलाय, चेंडू मात्र निघून गेला. क्षेत्ररक्षक आला आता वेगाने पुढे किशन आहेत, किशन बॉल वरती येत आहेत, आता वेगाने आल्यात. धपलक्यामध्ये धावा जर आपण पाहिलं तर पहिला 5 बॉलचा केस संपला, 4 धावा. अजितनं चांगली गोलंदाजी केल्यात, समोरच्या टीमला त्यानं सध्या रोखून धरण्याचं काम केलंय. पहिला 5 बॉलचा केस संपला, धावा धपलक्यावरती 4 करायच्या 33. 29 धावेंची जुनी मैदानावरती गरज, येणारे बॉल शेष आहेत 13. मॅच रंगेल यात काही शंका नाहीयेत. श्रमता जयनुमान गावठणकडे आहे, दुसऱ्या बाजूला श्रमता वाघोबा जांभूलपाडाकडे आहेत. टॉप 5 मध्ये कुठला संघ दाखल होईल? एक संघ तर मिळालाय, जयदुर्गा रायपाडा. बाहेरची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न, विकेट येऊ शकतात. धावत सुटले, पाठीमागे पाहिलं नाहीत आणि मधुकर यांची विकेट आता मैदानावरती आलेली आहेत. एक मोठी विकेट मधुकर यांची आपल्याला पाहायला मिळाली, ते मात्र मैदानाच्या बाहेर जातील आणि जांभूलपाडानं मिळवली. अजित यांना पहिली विकेट गॉन. ब्रेक आपल्यापर्यंत, तोपर्यंत आपण काही सन्मान आहेत ते सन्मान मंचावरती घेणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी मी पर्यंत विनंती करणे, स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय विजयजी घरत साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहेत. वसंतीबाई विष्णू ठाकूर स्मारक विद्यालयाचे माझे मुख्याध्यापक म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलं, मुख्याध्यापक म्हणून एक चांगलं काम पार पडलं. शाळेमध्ये सरांची भूमिका खूप महत्त्वाची होती. ती श्री रमाकांत घरत सर आपल्या मंचावरती आहेत आणि रमाकांत घरत सरांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. श्री रामाचं प्रतिकृती असलेलं हे सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह मात्र सरांना भेट दिले जातात. आणि आई जुदानी घासपाडा ही टॅगलाईन, घासपाडा HDL चषक ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 5,000 रुपयाचं सहकार्य केलं ते भूषणजी पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि भूषणजी पाटील यांचा सन्मान आहे, तो सन्मान मंचावरती केला जातोय. मी भूषणजी पाटील यांना विनंती करतो आपण यावा पुढे, आपला सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारावा. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय विजयजी घरत साहेब यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. भूषणजी पाटील यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. तसेच अनंतजी पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी अनंत पाटील यांना विनंती करतो आपणही पुढे यावं, आपलाही सन्मान विजयजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आज प्रत्येकाचा मान सन्मान करणं या स्पर्धेच्या माध्यमातून आपला आद्य कर्तव्य आपण समजतोय. भारतीय संस्कृती जपण्याचा जोपासाचा आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत आणि मान्यवरांचं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. धन्यवाद अनंत पाटील साहेब. जावेत मॅचच्या दिशेने आक्रमण, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, प्रॉपर कनेक्शन, परंतु रणजित किनी पोहोचले बॉलवरती, वेगाने आले, जलद गतीने आले. हा कॉन्फिडन्स आहे, हा आत्मविश्वास आहे. तुमच्याकडे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर चांगला असेल तर मैदानावरती तुम्ही कुठल्याही गोष्टी तिथे आत्मसात आत्मविश्वासाने करू शकतायत. ते मैदानावरती करण्याचा प्रयत्न केला जातोय. रन मैदानावरती बनवलंय 5 करायच्या 33 धाब्याचा पाठलाग सुरू आहे आणि 5 धावा धपलक्यावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. हा नक्कीच धनंजय पाटील जर विचार केला ना तर इथून जो पहिल्या षटकामध्ये अजितने जी कामगिरी केली ना ती कामगिरी सध्या विराज करताना आपल्याला बघतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना आपण बघतोय 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. करावं लागेल, मेहनत घ्यावीच लागणार आहेत. आक्रमण, फोर्स केलं बॉलला, रणजित यांच्या दिशेने मार्गस्थ आणि एक मोठी विकेट आलाय. सुधीर मैदानाच्या बाहेर जातील. जिथे प्रोटेक्शन, जिथे फिल्डर अगदी तैनात केला होता त्याच दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये सुधीर यांची विकेट मिळाली. गॉन. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
केले पहा. पुण्यात ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने फोर्स करण्याचा प्रयत्न आणि जांभूळपाडा संघानं फिल्डिंग बरोबर पोझिशन प्रॉपर होती. म्हणजे रणजित त्या झोन मध्ये होता, जो लॉंग ऑफला खेळाडू होता तो बरोबर प्रॉपर लॉंग ऑफ मध्ये होता आणि त्या ठिकाणी मात्र जय घेत असताना मैदानावरती विकेट मिळाली. धबाधफलकावरती 5-2 गडी गमावलेत ते टीम जय हनुमान गावठणनं. आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नंबर 4 वरती तुषार आलेत. जबाबदारी या खेळाडूवरती असणार आहेत, त्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल. विराजच्या अगेन्स्ट ओव्हरपिच बॉल, पुढे टाकलेला बॉल, त्याला मात्र कनेक्ट नाही करू शकले. एका बाजूला राजा आहे तर राजा मात्र मैदानावरती 4 वरती खेळतायत. पण कंडिशन सध्या जर आपण पाहिली तर बेटर आहे टीम वाघोबा जांभूळपाडाची. त्याने रन रोखल्यात, 5 वरती 2 विकेट गमावल्यात. टीम जय हनुमान गावठण या मॅच मध्ये बदल झाल्यात या मॅच मध्ये. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे, इथे तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुमची चांगली कामगिरी ही तुम्हाला मैदानावरती करावी लागते. फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन नाही झालं. एकदा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. स्वतः नागेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, ते मात्र बॉल फील करतात. फेकी करेपर्यंत मिळेल एक धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात जाऊन पोहोचतात ते मात्र 6 धावा. मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय बहुजन विकास कामगार संघटनेचे माथाडी कामगार संघटनेचे खजिनदार आदरणीय नरेशजी पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत असणार आहे. आणि स्पर्धेसाठी मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 11,000 रुपयाचं मोलाचं सहकार्य आहे त्या स्पर्धेसाठी मात्र मिळालेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. रन झाले 6. फटका समोर खेळलाय क्षेत्ररक्षक रणजित. ओ प्रयत्न 100% प्रयत्न होते, 100%च्या वरचे रणजितचे प्रयत्न होते पण थोडासा स्लीप झालाय. कदापि स्लीप नसता झाला तरी कॅच रणजित पूर्ण करू शकले असते. पण एफर्ट साठी टाळ्यांचा गजर रणजित साठी होतोय. धावा धावफलकावरती वाढल्या, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलायत. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ आहेत. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रयत्न तुम्ही 100% केले तर क्रिकेट तुम्हाला साथ देणार. रणजितचे प्रयत्न प्रामाणिक होते पण त्या ठिकाणी कॅच वरती पोहोचण्या अगोदर थोडा पाय जो होता स्लीप झाला. दिनेशाने कॅच घेतली तर रवी पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. रन झाल्यात 8ला 2 विकेट गमावल्या. शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याची डिमांड होती, मोठा फटका नाही खेळू शकले. चेंडू मात्र निघून आला. विजयच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक धाव मात्र विजय यांनी घेतलेली आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकामध्ये अगदी शांतता ठेवलाय जय हनुमान गावठणच्या डगआउट मध्ये. फक्त आणि फक्त 9 धावा तिथे केलेल्या आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती जी आहे ती थोडी बिकट झालेली आहे. ती कंडिशन थोडी बिकट आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 8 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये करायचे 24 धावेचं लक्ष असणार आहेत आणि 6 मध्ये 24 होतील नाही होणार याची चर्चा आपण करूयात. तोपर्यंत एक सन्मान आहे, तो सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. बहुजन विकास माथाडी कामगार संघटनेचे खजिनदार आदरणीय नरेश पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय स्पर्धेचे आयोजन करते विजयजी घरज साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ सन्मानित केलं जाणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व नरेशजी पाटील साहेबांचा सन्मान. नरेशजी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. 11,000 रुपयाचं मोलाचं सहकार्य आज आपल्याला बहुजन विकास माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून लाभलेले आहेत. धन्यवाद. 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी 24 ची गरज. घनश्यामजी हा मॅच कसा बदलला तोही आपण पाहिलेला आहे. काय सांगाल पहिल्या 2 षटकांबद्दल? नक्कीच मी म्हणेन की अजितची एक चांगली गोलंदाजी, जिथून ज्या कमी धावा म्हणजे 33चा जो 10च्या 11च्या रन रेटने जी गोलंदाजी करायची होती, जी बॅटिंग करायची होती, ती गोलंदाजी जर विचार केला तर अजितची खूप छान झाली. त्याच्यानंतर विराज आले, विराजने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करून त्याच प्रकारची गोलंदाजी केली. आणि जे शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा राखणं गरजेचं आहे, ज्या धावा ठेवणं होतं शेवटच्या गोलंदाजीसाठी, ते आपल्याला सध्या पाहायला भेटते. अजितची आणि तिथून विराजची खूप छान पद्धतीची गोलंदाजी, जी गोलंदाजी वाघोबा जांभूळपाडा संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. विकुलला जसं थंड थंड कूल नेहमी या खेळाडूला म्हटलं जात आहे तशी त्याला गोलंदाजी करायची विकुलला. पहिल्याच बॉलला टोळावलाय, हवेमध्ये खेळलाय विजय. पहिल्याच बॉलवरती विजयने घेतलाय कॅच, संपलाय मैदानावरती खेळ. राजाचा राजा मैदानाच्या बाहेर गॉन. दबाव आहेत.
दबाव राजावरती का आला त्याचं कारण पाठीमागच्या 2 षटकामध्ये जय हनुमान गावठणला करायचे होता रन, पण रन नाही करू शकले. त्याचं कारण होतं मैदानावरती तुम्ही थोडंसं लवकर पोझिशन तुमची नाही सिद्ध करू शकले. धाबा जशा तुम्हाला बॅटच्या माध्यमातून बनवायचे होतं, किमान 12 मध्ये 15 करायचे होतं तुम्हाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये, पण 12 मध्ये 15 नाहीत, फक्त 12 मध्ये तुम्ही 9 धाबा केल्या होत्या. त्यामुळे विकेट आलाय, फलंदाज बाद झालाय घनश्यामजी. नक्कीच आपण जर विचार केला ना तर पहिल्या इनिंगचा, तर वाघोबा जांभूळपाडा संघ पहिल्या षटकामध्ये 7 धावेवरती होता, पण तिथून दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला ना तर तिथून पुन्हा एकदा 11 धावेवरती होता. म्हणजे 7 आणि 11 18 वरती होता, आणि तिथून शेवटच्या षटकामध्ये ज्या 15 धावा आल्या ना, तिथून जो टार्गेट जो आपण बघितला 33चा जो टार्गेट आहे ना, तो टार्गेट पाहायला भेटला. म्हणून 2 गोष्टीचा उल्लेख केला पहिल्या डावामध्ये. मी पहिल्या 2 ओव्हरमध्ये किमान तुम्ही 15-17 खर्च केलं होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं 15 खर्च केलं. त्या 15ला 15 जवळपास 17 कॅल्क्युलेशन केलं तर 32, आणि त्या 32 सध्या निर्णायक ठरल्यात. 5 बॉलचा काळ मैदानावरती, बाकी 24 धाब्याची गरज. सूर्यप्रकाश स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटने बॉल पूल करायचंय पण वाईड आलाय. पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त स्वरूपाची धावात आपल्याला मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 23. नक्कीच 23 धावेची आवश्यकता आहे. इथून जर आपण विचार केला ना तर सूर्याच्या बॅटमधून, सूर्यप्रकाशच्या बॅटमधून मोठा फटका येणं गरजेचं आहे. गावठण करण्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे, पण बॅटची एज लागले तिथे सूर्या प्रकाशला इथून परतावं लागले. पण सध्या तरी विकुल जबरदस्त गोलंदाजी करतोय. 10 धावेवरती जय हनुमान गावठण संघ पोचलाय. 4 विकेट. आणि नक्कीच जे टायटल सॉन्ग वाजलं होतं ना धनंजय पाटील, या स्पर्धेच्या सुशोभनासारखंच आहे. म्हणजे या स्पर्धेला लागणारं हे टायटल सॉन्ग आहे. सध्या आपण बघितलं ना, ही स्पर्धा खूप मोठी आहे. त्यामध्ये डीबीएल चॅनल आहे. ते डीबीएल चॅनलच्या माध्यमातून ज्या ग्राफिक्स दाखवल्या जातात ना, हे इंटरनॅशनल लेवलच्या दाखवल्या जातात. आणि सध्या ते टायटल सॉन्ग आपल्या सुमित डीजेच्या माध्यमातून हे वाजलं जातंय. आणि हे घडतंय HDL चषक, गासपाडा चषकाच्या या मैदानावरती, आई जीवदानी मैदानावरती. नाही, म्हणून 2 गोष्टीचा उल्लेख आम्ही केला. एक मोठी स्पर्धा आम्ही विरारमध्ये खास करून नालासोपाराच्या मैदानावरती श्रीप्रस्थला ज्यावेळी केली होती आमदार चषक, ती स्पर्धा त्या नालासोपाराच्या मैदानावरती झाली. त्यावेळी सांगितलं होतं DBN लाईव्हनं जे प्रगती केली, DBN लाईव्हनं स्वतःचं प्लेअर पोझिशन, वॅगन व्हील, बऱ्याच गोष्टी DBN लाईव्हनं आता स्वतःचा स्कोर कार्ड, स्कोरबोर्डही बनवलेले आहेत. त्यामुळे तोही तुम्हाला जर हवा असेल तर DBN लाईव्हशी तुम्ही संपर्क साधू शकतायत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर नाही गेला, क्षेत्ररक्षक आलाय. आज विजय 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 यांच्याच नावाचा बोलबाला आहे. आणखीन एक विकेट मिळाली, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आणि आपण जर विचार केला धनंजय पाटील तर वाघोबा जांभूळपाडा संघ आहे, त्यांच्या अंगामध्ये जी जर्सी आहे ना, ती जर्सी पण पर्पल कलरची आहे. म्हणजे वाघोबाचा जर विचार केला देवाचं नाव आहे. त्यानंतर जांभूळपाडाचा जर विचार केला तर पर्पल कलर, जे आपण जे जांभूळ असते ना, ते जांभूळ जेव्हा खातो ज्या सीझनमध्ये, त्या कलरची जर्सी आहे. म्हणून इथून खेळ जर आपण बघितला तर वाघोबा जांभूळपाड्याचा संघाचा खेळ आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतो. 2 गोष्टी आहेत. एक तर जांभूळपाड्याच्या संघानं मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा गाजवली. त्यानं या मैदानावरती लकी मैदान आहेत, लकी मैदान जांभूळपाड्याचं आहेत. आणि आज ज्या जर्सी आहेत ना, म्हणजे आपण जो उल्लेख केला की ही जर्सी सध्या मैदानावरती आपण पाहतायत, ही जर्सी म्हणजे ज्या विनिंग टीम येतात ना त्यांची जर्सी पहा. आज बऱ्याच जर्सी तुम्हाला तशाच पाहायला मिळणार आहेत. 10 धावा, 5 गडी बाद, 2.3 चेंडूचे खेळ संपले आहेत. गोलंदाज मैदानावरती पुण्यात आहे. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, कॉन्फिडन्स लेवल वाढल्यात, हाय कॉन्फिडन्स लेवलने गोलंदाजी करतायत. गावठणनं 2 चुकी केल्या आहेत. एकतर मानसिकता थोडी बिघडली, त्या ठिकाणी रन करायची होत्या त्या 32 जास्त नव्हत्या, 32 तितक्या धावा नव्हत्या, पण 32 धावा थोड्या जास्त घेतल्यात आणि कदापि त्याचा इम्पॅक्ट जाणवलाय. सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आदरणीय भूपेजी भोईर साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला पिण्याचं पाण्याची सुविधा जी आहे ती मिळाल्यात भाटपाडाचे, त्यांचा मी घासपाडाचे आहेत आणि त्यांचा पण मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. आपण दिलेली जी पाण्याची सुविधा आहेत त्या सुविधेबद्दल आपल्या पुण्यात मनापासून आभार असणार आहेत. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारं जे पाणी असतं ते थंड पाण्याचे जारी असतात ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला विशेषतः मिळत असतात, तर त्यांचं मनापासून आभार असणार आहेत. आता बॉलचा खेळ राहिला 2 करायच्यात 22.
चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलला मात्र आपण पाहिलं तर बलवत असताना तिथून फिरवलायत आणि या मॅच वरती आपला मॅच जवळपास नावी करण्याच्या आता तयारीमध्ये राहिलेले आहेत. टीम वाघोबा जांभूलपाडा जसा टॉप 5 मध्ये एक संघ यापूर्वी आपल्याला मिळाला होता, त्या टीमचं नाव होतं जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाडा. आता हा दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे आजच्या दिवसामधून. त्या संघाचं नाव आहे टीम वाघोबा जांभूलपाडा संघ आपल्याला मिळतोय. एका पारितोषिकाच्या दिशेने आता तोही मानकरी करताना पाहायला मिळतोय. हे सेलिब्रेशन आहेत आणि सेलिब्रेशन सध्या घडतं. डीजे आहेत, एक संगीत घेऊया आणि पुन्हा मॅचच्या दिशेने मिळणार डीजे. काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. छनछनानं पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनानं बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजर पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग. काळी कुर्ती घालून आली ती. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. भरपूर नॉमिनेशन होते, 2-3 नॉमिनेशन होते. जसे गोलंदाजही होते तसे बॅट्समॅनही होते. म्हणजे अजितही होता ज्यानं षटक हाताळलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विराज होते, विकुल होते, तीन खेळाडू होते. पण ज्यानं चांगला खेळ दर्शवला विजय या मॅचचे हिरो विजय आहेत का? विजयची ती बॅटिंग टीम जांभूलपाड्यासाठी महत्वाची होती. त्यामुळे विजय या मॅचचे हिरो आहेत. विजय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मैदान खाली करा. रणजित नागेश थोडं मैदान खाली करा. हा आणि विजय आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. पुढचा मॅच सुरू होईल. झरीमरी डोलिव आदर्श फन